त्यानंतर अजून एक इथं और एक स्वमत का प्रश्न बताना मैं चाहती हूँ की तुमच्या जीवनातील शिक्षकांचे स्थान या विषयावर तुमचे विचार स्पष्ट करा। मतलब आपके जीवन में शिक्षक का क्या महत्व है, क्या स्थान है, क्या जगह है, इसके बारे में आपको अपने विचार जो है वो लिखने हैं। अगर इतने में ही अगर हम देखेंगे तो 3 स्वमत के प्रश्न हमने देखे। आई ही प्रत्येक मुलाची पहिली गुरु असते याचे सोदाहरण स्पष्टीकरण करा। त्यानंतर डॉक्टर माशेलकरांच्या यशामध्ये त्यांच्या आईचा वाटा होता हे विधान स्पष्ट करा। आणि त्यानंतर माझ्या किंवा तुमच्या जीवनात शिक्षकांचे स्थान या विषयावर तुमचे विचार स्पष्ट करा। त्यानंतर पुढे आपण बघूया, पण माझ्या आईनं धीर सोडला नाही। धीर न सोडणे यानी हिम्मत न सोडणे। यहाँ पर ये वाक्य प्रचार है, धीर न सोडणे, हिम्मत न सोडणे। ती खसली नाही। खसली नहीं मतलब वो उसने साहस या हिम्मत जो है वो छोड़ी नहीं। खसून जाने हिम्मत, खसून न जाने हिम्मत न सोडणे, ये भी वहाँ पर वाक्य प्रचार है। वेगवेगळी कष्टाची कामं ती करत होती। कष्ट का भी यहाँ पे समानार्थी शब्द होगा मेहनत, परिश्रम। त्यातच माशेलहून मुंबईत आलेले माझे मामा ही मदतीला होते। पहली ही लाइन में लेखक ने कहा कि मैं 2 लोगों के ऋण जो है वो शब्द में व्यक्त कर सकता नहीं। एक आहे आई आणि दुसरे आहे मामा। तर लेखक की माँ तो थी, परंतु लेखकाचे वडील सुद्धा तेथे होते। त्यांच्यामुळे मला खेतवाडीतील प्राथमिक शाळेत प्रवेश मिळू शकला। लेखकाच्या यहाँ पर पहिला प्रश्न आहे की लेखकाची प्राथमिक शाळेचं नाव काय, किंवा लेखक कोणत्या प्राथमिक शाळेचं नाव काय। तर त्या शाळेचं नाव काय होतं, खेतवाडीतील प्राथमिक शाळा। ही शाळा महापालिकेची होती। महापालिका यानी नगरपालिका, जैसे मुंबई में BMC है वैसे नगरपालिका। माझ्याप्रमाणे शाळेची ही परिस्थिती बेताचीच होती। बेताची यानी जेमतेम, जैसे तैसे। जैसे मतलब लेखक यहाँ पर बताना चाहते हैं कि जैसे मेरे घर की परिस्थिति थी वैसी ही उनके स्कूल की भी परिस्थिति वैसी ही थी। वहाँ पर प्रश्न है कि लेखकाच्या शाळेची वैशिष्ट्ये कोणती। तर लेखकाच्या शाळेची वैशिष्ट्ये जर बघितली तर लेखकाची शाळा कोणाची होती, महापालिकेची होती। आणि दुसरी, भले परिस्थिती बेताची होती पण इथले शिक्षक मात्र मनानं खूप श्रीमंत होते। यहाँ पर 2 उत्तर है उसके बच्चों की लेखकाच्या शाळेची वैशिष्ट्य में अगर हम देखेंगे तो यहाँ पर 2 उत्तर हमें 2 उत्तर हमें देखने को मिलेंगे की लेखकाची शाळा जी आहे ती महापालिकेची होती आणि तेथील शिक्षक मनानं खूप श्रीमंत होते। मनाने श्रीमंत असणे म्हणजे दिल से क्या थे, दिलदार थे। पढ़ाने में वो किसी भी चीज़ में वो कमी करते नहीं थे। मतलब भले उनका स्कूल बड़ा नहीं था, स्कूल में डामाडोल नहीं था, शान अच्छी बड़ी इमारत नहीं थी, सुविधाएं नहीं थी, लेकिन उनके स्कूल के शिक्षक जे होते ते कसे होते, मनाने खूब श्रीमंत होते। मतलब पढ़ाने में किसी भी चीज़ में वो कम नहीं थे। पायात चप्पलही घालायला नव्हती अशा परिस्थितीत माझी शाळा सुरू होती। आता इथे अजून एक व्याकरणाचा प्रश्न आपण पाहूया। चप्पल न घालणारा किंवा चप्पल न घालता, तर तिथे काय येणार आहे त्याचं उत्तर अनवाणी। काय येणार आहे, अनवाणी किंवा अनवाणी। अनवाणीचा दुसरा एक अर्थ काय होतो,
चप्पल न घालता चालणारा माणूस किंवा व्यक्ती. अशा परिस्थितीत माझी शाळा सुरू होती. वयाच्या 12व्या वर्षापर्यंत मला अनवाणीच राहावं लागले. यहाँ पे देखो नीचे आया ही है तुरंत वो प्रशब्द. अनवाणी म्हणजे चप्पल न घालता राहणे. मतलब 12 वर्षापर्यंत, वयाच्या 12 वर्षापर्यंत लेखक पायात चप्पल न घालता राहत होते किंवा राहिले होते. कशामुळे? त्यांच्या असलेल्या परिस्थितीमुळे. त्यानंतर पुढे बघूया. इथे 2 प्रश्न आपण पाहिले. लेखकाच्या शाळेची वैशिष्ट्ये, मनाने श्रीमंत असलेले शिक्षक आणि महापालिकेची शाळा. शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर जेव्हा हायस्कूलमध्ये प्रवेश घेण्याची वेळ आली त्यावेळी तर आणखीन एक मोठं संकट समोर आलं. त्यावेळची प्रवेश फी 21 रुपये होती. हाईस्कूल यानी माध्यमिक शाला, यूनियन हाई स्कूल के बारे में लेखक यहाँ पर हमें बता रहे. और वहाँ पे स्कूल की फ़ीस कितनी थी? 21 रुपये. 21 मतलब 21 रुपये. एवढं म्हणजे खूप. पण आमच्याजवळ एवढे पैसे कुठून येणार? यहाँ पर पुन्हा एकदा हे कोणतं वाक्य आहे मुलांनो? प्रश्नार्थी वाक्य. आता याचं जर विधानार्थी करायचं असेल तर कसं होणार? आमच्याकडे एवढे पैसे नव्हते. कसं होणार याचं लक्ष देऊन ऐका. आमच्याकडे एवढे पैसे कुठून येणार? जैसे मैंने बताया था कि उसका होकारार्थी है तो नकारार्थी होगा, नकारार्थी है तो होकारार्थी होगा. आमच्याकडे एवढे पैसे नव्हते किंवा आमच्याकडे एवढे पैसे नव्हते. प्रवेश फी भरणं शक्य नसल्यामुळे आता माझे शिक्षण थांबणार असे वाटू लागले. और लेखक को ऐसे लगा कि अभी स्कूल का फीस भरने के लिए पैसा नहीं है तो मेरी पढ़ाई जो है वहाँ पे बीच में ही अभी क्या हो जाएगी? रुक जाएगी. पण माझ्या आईने धीर सोडणं नाही, हिम्मत न सोडणे. धीर न सोडणे, हिम्मत न सोडणे वाक्य प्रचार आहे. याचा वाक्यात जर उपयोग केला तर असं होईल की कोणत्याही परिस्थितीमध्ये आपण धीर सोडून चालणार नाही. आजूबाजूच्या बिऱ्हाडातील, बिऱ्हाड म्हणजे कुटुंब. उस समय वहाँ पे एक छोटे से घर में बहुत सारे लोग रहते थे. 10-15 लोग रहते थे. इसीलिए जितने लोग वहाँ पर रहते थे इसीलिए वहाँ पे उसको बिऱ्हाड ये शब्द जो है वहाँ पर प्रयोग किया जाता था. बिऱ्हाड म्हणजे कुटुंब. म्हणजे जवळजवळ एका घरामध्ये 10-15 लोक तिथे राहत होते. आजूबाजूच्या बिऱ्हाडातील काही कामे करून तिने पैसे जमवायला सुरुवात केली. वहाँ पर आसपास के घरों में काम कर लेखक की माँ ने पैसा जमा करना जो है वो शुरू किया. त्याच वेळी तिच्या परिचयातील एक माऊली मदतीला धावली आणि माझ्या प्रवेश फीची व्यवस्था झाली. व्यवस्था याने प्रबंध. जमव. परिचयचा दुसरा एक शब्द समानार्थी काय होणार आहे? ओळख. एक माऊली, यहाँ पर स्त्री, एका बाईसाठी लेखकाने माऊली ये शब्द यूज़ किया है क्योंकि वो लेखक की मदद के लिए आई थी दौड़कर. लेखकाची मदत केली होती माँ की तरह ही. इसीलिए लेखक ने वहाँ पर माऊली हा शब्द उपयोग केला आहे. माऊली म्हणजे काय? आई, माता, जननी. मदतीला धावली आणि माझ्या प्रवेश फीची व्यवस्था झाली. पण तोपर्यंत गीर गावातील त्यावेळच्या नामांकित शाळांमधले
प्रवेश बंद झाले होते, लेकिन ज़्यादा समय या एडमिशन का डेट निकल जाने की वजह से गिरगांव के नामांकित म्हणजे प्रसिद्ध, नामांकित या शब्दाचा समानार्थी शब्द काय आहे? प्रसिद्ध. लक्षात ठेवा काय आहे? प्रसिद्ध. शाळांमधले प्रवेश बंद झाले होते. अखेर युनियन हायस्कूलमध्ये मला प्रवेश मिळाला. लेखकाच्या माध्यमिक शाळेचं नाव काय आहे? युनियन हायस्कूल. ते कोठे आहे? गिरगावमध्ये. आणि माध्यमिक शिक्षणाचा पुढील टप्पा याने क्या? टप्पा म्हणजे एक नवीन पर्व, एक नया मोड जो है वो शुरू हुआ. अनेक अडीअडचणींमधून मी जमेल तेवढा अभ्यास करत होतोच, पण त्या छोट्याशा खोलीतील जागा अपुरी पडायची. लेखक क्योंकि मुसीबतें जो है यही तक रुकी नहीं थी, लेकिन फिर भी उन सभी मुसीबतों पर मात करते हुए लेखक जैसे समय मिलता था वैसे लेखक अपनी पढ़ाई जो है वो करते थे. परंतु उस छोटे से कमरे में पढ़ाई, पण त्या छोट्याशा खोलीतील जागा अपुरी याने अधुरी. अपुरीचा दुसरा एक शब्द काय आहे? अपूर्ण. जागा जी आहे अपुरी, पढ़ाई की जागा जो है काफ़ी नहीं थी. उस छोटे से कमरे में लेखक जो है वो अपनी पढ़ाई कर पाते नहीं थे. तो यहाँ तक अगर हम देखेंगे तो लेखक ने दुसरा एक इथे स्वमताचा प्रश्न मुलांना येऊ शकतो की लेखकाला आपल्या हायस्कूलमध्ये प्रवेश घेण्यासाठी कोणकोणत्या समस्यांना सामोरे जावे लागले, किंवा हायस्कूलमध्ये प्रवेश घेण्यासाठी लेखकाने कोणकोणते प्रयत्न केलेले आहेत. यहाँ पर अगर देखेंगे तो प्रश्न जवळजवळ पूर्णच जर आपण बघितले तर या एका पेजमध्ये जवळजवळ 5 स्वमताचे प्रश्न आपण पाहिलेले आहेत की कशा प्रकारे लेखकाने शाळेमध्ये युनियन हायस्कूलमध्ये प्रवेश मिळवलेला आहे आणि त्याच्यावर संस्कार करणारे भावे सर, जोशी सर आणि शिर्के सर यांचं ऋण त्यांची आई, लेखकाची आई, त्यांचे मामा. ऋण असणे, उपकार असणे हा एक काय आहे? वाक्य प्रचार आहे. आणि आसूसणे म्हणजे यहाँ पर इथे एक शब्द आलेला होता, राहून गेला माझा सांगायचा, की लेखकाची अल्पशिक्षित आई आणि शिक्षणासाठी आसूसलेलं म्हणजेच एखाद्या गोष्टीची तीव्र इच्छा बाळगणे. म्हणजे लेखक को अपनी पढ़ाई के अलावा और किसी भी चीज़ की इच्छा जो है उस समय नहीं थी. इसीलिए पाठ का नाम है बच्चों ऊर्जा शक्तीचा जागर. जागर एक म्हणजे जागृत या अपने अंदर की जो इच्छा शक्ति है, लेखक के अंदर जो इच्छा शक्ति थी, उस लेखक के अंदर की इच्छा शक्ति को लेखक के शिक्षकों ने जागृत किया था. उसके लेखक के अंदर की ऊर्जा शक्ति को उसके शिक्षकों ने जागृत किया था. इसीलिए लेखक ने यहाँ पर देखो शुरुआत में ही कहा है कि त्या सर्व शिक्षकांचे माझ्यावर ऋण आहे. म्हणजे उपकार, अबे कर्ज हम बोल सकते हैं कि यहाँ पे ऋण का दूसरा समानार्थी शब्द काय आहे? कर्ज आहे. पण आपण इथे कर्ज म्हणू शकत नाही. तर त्यांचे शिक्षकांचं कर्ज असतं का? नाही. तर काय असतात? उपकार असतात. त्यामुळे लेखक
म्हणतात की उनके एहसानों को मैं शब्दों में बयान कर सकता नाही, त्यांच्या उपकाराला मी शब्दात व्यक्त करू शकत नाही. तर अशा प्रकारे रघुनाथ मालशेलकरांचं बालपण या बचपन और उनकी पढ़ने की ज़िद और उनकी माँ की अपने बच्चे को पढ़ाने की ज़िद, हट, भले दारिद्र्याशी संघर्ष करणारी, लेखकाच्या आईचे वैशिष्ट्य मी काय सांगितलं, अल्पशिक्षित आणि दारिद्र्याशी संघर्ष करणारी लेखकाची ती आई.